नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून संशयित आरोपी निदा खान फरार आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचं पथक निदा खानच्या शोधात आहे। निदा खान गरोदर असल्याची देखील माहिती आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे, नेमकं आज काय होऊ शकतं? कल्याणी, टीसीएस प्रकरणी आतापर्यंत 7 संशयित आरोपी जे आहेत ते नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि हे जे संशयित ताब्यामध्ये आहेत त्या आरोपींना मदत केल्याचा आरोप निदा खानवरती आहे आणि त्यामुळे निदा खानला देखील सहआरोपी करण्यात आलेला आहे। पण हे गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान हे फरार आहे। मागच्या काही दिवसांपासून निदा खानच्या शोधासाठी नाशिक पोलीस पथकांचे 3 पथक हे वेगवेगळ्या दिशेने रवाना झालेले आहेत। मुंब्रा असेल, ठाणे असेल, या भागामध्ये या पथकाकडनं शोध घेण्यात आला, पण अद्याप निदा खान हे पोलिसांना सापडलेले नाहीये। पण त्यातच निदा खान हे गरोदर असल्याची सुद्धा बातमी आणि एक माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर निदा खानचे वकील आता नाशिक न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अगदी 2 दिवसाआधी खरं तर त्यांच्याकडनं अर्ज करण्यात आलेला होता आणि त्या अर्जावरती आज सुनावणी आहे नाशिक न्यायालयामध्ये। त्यामुळे निदा खानच्या अटकपूर्व जामिनीवरती आज नेमकं काय सुनावणी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण निदा खानवरती सुद्धा गंभीर आरोप आहेत। त्याच सगळ्या आरोपाखाली निदा खानला अटक करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न पोलीस करत होते, पण निदा खान अद्याप सापडलेली नाही आणि त्यातच आज अटकपूर्व जामिनावरती निदा खानच्या हे सुनावणी जी आहे ती होणार आहे। त्यामुळे नेमकं आता आज न्यायालयामध्ये काय सुनावणी होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, सुनावणीला नेमकी किती वाजता सुरुवात होईल आणि निदा खानच्या वकिलांनी याबद्दल नेमकी काय माहिती दिली? निदा खानच्या वकिलांनी 2 दिवसाआधी या संदर्भात माहिती दिली होती की सोमवारी सकाळी या संदर्भात सुनावणी होईल, अशा पद्धतीची माहिती निदा खानच्या वकिलांनी दिलेली होती। त्यामुळे 11 ते 12 दरम्यान ही सुनावणी होईल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय। त्यामुळे नेमकं न्यायालयामध्ये काय सुनावणी होतो, म्हणजे निदा खानला अटकपूर्व जामीन मिळतो का किंवा अन्य काही आदेश न्यायालयाकडनं देण्यात येतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता आहे, त्यामुळे कोर्टात नेमकं काय होतं, तिचा जामीन अर्ज फेटाळला जातो का, न्यायालय नेमके काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। निदा खान गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे, तिच्या मागावर पोलिसांची पथक आहेत, त्यातच निदा खान ही गरोदर असल्याची माहिती सुद्धा समोर येते।